4 दिवस बंका राहणार बंद. नेमकं कारण काय? सप्टेंबर महिन्यात अनेक सण, उत्सव आहेत. त्यामुळे आगामी 21 ते 23 सप्टेंबर या काळात देशात वेगवेगळ्या ठिकाणी बंका बंद असणार आहेत. सप्टेंबर महिन्यात अनेक सण आहेत. नुकतेच गौरीगणपती हे सण मोठ्या उत्साहात पार पडले आहेत. आगामी काळात सप्टेंबर महिन्यात आणखी सण आहेत. याच कारणामुळे सप्टेंबर महिन्यात देशात वेगवेगळ्या ठिकाणी बंका साधारण 15 दिवस बंद असणार आहेत. विशेष म्हणजे शाळा, कॉलेज यांना देखील या महिन्यात अनेक सुट्ट्या आहेत. 14, 15 आणि 16 सप्टेंबर रोजी बंका सलग 3 दिवस बंद होत्या. त्यानंतर आता 20 ते 23 सप्टेंबर अशा एकूण 4 दिवस बंका बंद असणार आहेत. याच पार्श्वभूमीवर बंका सलग 4 दिवस बंद का असणार आहेत, हे जाणून घेऊया. 14 सप्टेंबर रोजी दुसरा शनिवार होता. त्यामुळे देशभरातील बंका त्या दिवशी बंद होत्या. त्या ईद-ए-मिलाद या सणामुळे देखील देशातील सर्व शासकीय आणि खासगी बंका बंद होत्या. आता 4 दिवस सुट्टी राहणार. आता 20 ते 23 सप्टेंबर अशा एकूण 4 दिवस बंका बंद असतील. शुक्रवारी म्हणजेच 20 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादुलनबी असेल. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि श्रीनगर येथील सर्व बंका बंद असतील. त्यानंतर शनिवारी म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी श्री नारायण गुरु समाधी दिवस आहे. त्यामुळे या दिवशी केरळमधील सर्व शासकीय आणि खासगी बंका बंद असतील. सोमवारी म्हणजेच 23 सप्टेंबर रोजी महाराजा हरी सिंह यांचा जन्मदिवस आहे. त्यामुळे जम्मू आणि श्रीनगर येथील बंका बंद असतील. महाराष्ट्रात मात्र 20, 21 आणि 23 सप्टेंबर रोजी बंका चालू राहतील. नेट बंकिंग आणि मोबाईल बंकिंग सुविधा चालू राहणार. बंका बंद असल्या तरी या काळात ऑनलाईन बंकिंग चालूच राहील. म्हणजेच मोबाईल बंकिंग आणि नेट बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही तुमचे व्यवहार करू शकता. तुम्हाला ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण करता येईल. जाणून घ्या कोणत्या दिवशी बंका बंद राहणार. 20 सप्टेंबर ईद-ए-मिलादुलनबी, शुक्रवार, जम्मू आणि श्रीनगर. 21 सप्टेंबर श्री नारायण गुरु समाधी, शनिवार, केरळ. 22 सप्टेंबर रविवार संपूर्ण भारतात बंका बंद. 23 सप्टेंबर सोमवार महाराजा हरी सिंह यांची जयंती, जम्मू और श्रीनगर. दरम्यान महाराष्ट्रात 20, 21 आणि 23 सप्टेंबर रोजी बंका चालू राहतील.